लाल माठ आणि हिरवा माठ आम्ही एकत्रच पेरला होता. लाल माठ थोडा मोठा वाढला आणि हिरवा माठ थोडा कमी झाला आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा आम्ही लाल माठ काढणार आहे. एक जोडी काढली अंकिताने, 4 माणसाची 40 रुपयाची जोडी आहे बाजारामध्ये. चला घरी जाऊया. आणि नाचण्याची भाकरी आणि माठाची भाजी. बघा माठाची भाजी आता याच तव्यावरती करणार आहे अंकिता. आणि इकडे बसते नाचण्याची भाकरी. गावठी भाजी आहे, लाल माठ हिरवा माठ सर्व घरगुती पद्धतीनेच बनवायचे असतात. आता टाकायचे लाल माठाची भाजी टाकायची आणि परतून घेऊ. आता भाजी बऱ्यापैकी मुरली आहे. आता हळद टाकते आणि मीठ टाकते आणि परतून घेते आणि नंतर खोबरं टाकल्याची भाजी तयार झाली. आता शेवटी खोबरं टाकलं आहे आणि आपली भाजी झालेली आहे तयार, एकदम साध्या आणि कोकणी पद्धतीने. नाचणीची भाकरी, लाल माठाची भाजी आणि कांदा या खायला.